नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. काल इंटरव्ह्यू मराठी महाराष्ट्राने केला होता आणि त्या इंटरव्ह्यूमधली महिला व्यक्ती ज्यांचं नाव शीतल कुंडलिक भराटे, राहणार संत नामदेव नगर, कळंब तालुका, जिल्हा उस्मानाबाद आणि आत्ताचं धाराशिव, इथे त्या रहिवासी आहेत. गंभीरवाडी त्यांचं गाव आहे आणि कळंब तालुक्यामध्ये हे गाव येतं. आता कुंडलिक तुकाराम भराटे हे त्यांचे पती आहेत आणि ते आता हयात नाही आहेत. त्यांचा 11/3/2024 रोजी मृत्यू झालेला आहे आणि हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तिथं रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केलं, मात्र अद्यापपर्यंत मृत्यू कशामुळे झाला आहे हे कागदोपत्री आम्हाला रुग्णालय प्रशासनानं सांगितलं नसल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. या कुंडलिक भराटे यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे तर पवार कुटुंबातल्या तरुणांनी त्यांना 27 लाख रुपये दिले होते आणि ते परत देण्यासाठी तगादा लावलेला होता. आता हे 27 लाख रुपये संतोष परभणे, जो कुंडलिक भराटे यांचा अत्यंत जवळचा मित्र होता, आणि संतोष शिवाजी परभणे आणि कुंडलिक तुकाराम भराटे या दोघांनी मिळून या 2 रील स्टारकडून पैसे घेतल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीला आम्ही दोघंही पैसे देतो असं ते सांगत होते, मात्र जेव्हा कुंडलिक भराटे यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर आता संतोष परभणे हा ज्यांनी पैसे दिले त्यांच्यासोबत मिळून कुंडलिक भराटे यांच्या नातेवाईकांना त्रास देत असल्याचं यांचं म्हणणं आहे. कोणाचं? कुंडलिक भराटे यांच्या पत्नी शीतल भराटे यांचं. त्यांनी वारंवार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे की मला त्रास दिला जातोय. याहीपेक्षा अगोदर कुंडलिक भराटे यांच्या पत्नी शीतल भराटे यांनी पोलिसांमध्ये कुंडलिक भराटे हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्याची तारीख अशी आहे, मिसिंग कंप्लेंट त्यांनी जी आहे ते नोंदवली होती कळंब पोलीस ठाण्यामध्ये. कळंब पोलीस ठाण्यामध्ये 1/1/2024 रोजी त्यांनी कुंडलिक भराटे हे बेपत्ता झाले असल्याची नोंद पोलिसांमध्ये नोंदवली होती. त्यानंतर कुंडलिक भराटेंनी पोलिसांमध्ये मला घरी येऊन मारहाण केल्याचं तक्रार पोलिसांमध्ये दिली होती आणि त्यानुसार FIR फाडण्यात आलेला आहे. 9/3/2024 रोजी ही FIR होता आणि मला मारहाण शिवीगाळ केले असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली आणि त्याच्यानंतर या तक्रारीनंतर 5 ते 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संतोष रतन जाधव, प्रमोद बिभीषण पवार, सुजित बिभीषण पवार, संतोष शिवाजी सोळंके, बिभीषण पवार, समाधान गणपती जाधव, दत्तात्रय बाळासाहेब सावंत, संतोष शिवाजी परभणे या सर्वांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी कुंडलिक भराटे यांचा मृत्यू झालेला आहे. कुंडलिक भराटे यांचा 11/3/2024 रोजी मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या धक्क्यानं. आणि त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की सदर व्यक्तींच्या जाचाला त्रासाला कंटाळून हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. रोजच घरी यायचं, जमीन पेरू द्यायची नाही, तुमची जमीन आमच्या नावावर करा, आमचे पैसे द्या, अन्यथा तुम्हाला संपवून टाकू, तुमच्या कुटुंबियांना संपवून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळे कुंडलिक भराटे यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे मृत्यू झाला आहे. मात्र पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नसल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. अत्यंत दुर्दैवी ही सगळी गोष्ट आहे. खरं तर हे 2 रील स्टार आहेत, यांच्याकडे 27 लाख रुपये कुंडलिक भराटे आणि संतोष परभणे यांना द्यायला नेमके आले कुठून, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. यांचा नेमका व्यवसाय काय आहे, हे कुठून पैसे मिळवतात, खरंच काय यांचा व्यवसाय आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. शेतकरी म्हणायचं आणि एका शेतकऱ्याचं आयुष्य संपवायचं, उद्ध्वस्त करायचं, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा संपवायचं, हा मनसुबा, हा मनोमनी इच्छा ठेवणारा व्यक्ती हा माणूस असू शकत नाही. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. हे 2 रील स्टार प्रमोद आणि सुजित स्वतःला फार सावपणे आणि शेतकऱ्यांची मुलं समजून सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. प्रसिद्धी मिळवून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकून अशा प्रकारे लोकांच्या जीवावर उठण्याचं काम करतायत. हे अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे. कळंब पोलिसांकडून यांना रसद पुरवली जातली असल्याचं सुद्धा सांगितलं गेलं आहे. आमचीच शेती, आमच्या शेतीमधली सुद्धा शेती पीक आहे ते दाबदडप करून पीक काढून नेले असल्याचं सुद्धा शीतल भराटे यांनी सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे हे रील स्टार लोकांच्या सिंपतीच्या जोरावर फॉलोअर्स मिळवतात, सिंपती मिळवतात आणि त्याच्यानंतर आपल्या स्वार्थासाठी अशा प्रकारच्या लोकांना व्याजव्यवहारी पैसे देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम लावून वसूल करण्याची जी काही प्रक्रिया करतात
ती अत्यंत चुकीची आहे, निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाला नेमकी सत्यता काय आहे, कोण गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. हे जरी का आरोपी असतील भराटे कुटुंबीय, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. मराठी महाराष्ट्राने या पवार कुटुंबियांना, आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. काय नेमकी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. मात्र हे रील स्टार आहेत, यांचा व्यवसाय काय आहे, 27 लाख रुपये यांच्याकडे नेमके कुठून येतात, हे कसे कुणाला व्याजे व्यवहारी पैसे देतात, याचा तपास लागणं सुद्धा गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाने योग्य तपास करून कायदेशीर कारवाई करावी, भराटे कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि जर भराटे कुटुंबीय दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. ही सगळी सध्याची परिस्थिती आहे. मराठी महाराष्ट्र या प्रकाराकडं बारकाईनं लक्ष ठेवून असेल. खूप खूप धन्यवाद.